नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती यामधील धडा 7वा खोप्यामधील खोपा यावरील स्वाध्याय पाहणार आहोत, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा प्रकारे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये प्रश्न आपल्याला पहिला दिलेला आहे। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। तर एका वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहे। त्यामध्ये अ आहे, सुग्रीन पक्षाने खोपा बांधण्यासाठी बांधला आहे। सुग्रीन पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? तर उत्तर सुगरणी पक्षाने आपल्या पिल्लांसाठी खोपा बांधला आहे। आ, खोपा कशाचे टांगला आहे? तर उत्तर खोपा झाडाच्या फांदीवर टांगला आहे। प्रश्न दुसरा, पुढील आकृती पूर्ण करा। तर एक आकृती दिसत आहे आपल्याला की कवितेतील खोप्यासाठी आलेल्या उपमा। त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की झोका, बंगला आणि पिल्ल्यांचा कोश। नंतर प्रश्न तिसरा, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा। तर खालील जे काही ओळी आहेत त्याचा भावार्थ आपल्या शब्दात लिहायचा आहे। अ, देखा पिल्लांसाठी तिनं झोका झाडाले टांगला। तर भावार्थ, सुगरणीने आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी झाडाला सुंदर व मजबूत खोपा बांधून टांगला आहे। आ, तिच्या पिल्लामध्ये जीव झाडाले टांगला। तर भावार्थ आहे, सुगरणीचे आपल्या पिल्लांवर खूप प्रेम आहे, तिचे सर्व लक्ष आणि माया पिल्लांवरच असते। नंतर ई, पाखराची कारिगिरी जरा देख रे माणसा। भावार्थ, माणसाने पक्ष्यांचा सुंदर कलाकुसरीकडून आणि मेहनतीकडून शिकावे असा संदेश कवी देतात। ई, तुले देले रे देवाने 2 हात 10 बोट। तर भावार्थ, देवाने माणसाला 2 हात आणि 10 बोटे दिली आहेत, त्याचा योग्य उपयोग करून कष्ट करावेत आणि चांगली कामे करावेत। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे 2-3 वाक्यात लिहा। तर खाली जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरे आपल्याला 2 किंवा 3 वाक्यात उत्तरे लिहायची आहे। तर अ, सुग्रणीचा खोपा चांगला आहे असे कवीश्रींनी का म्हटले आहे? तर उत्तर, सुग्रणीने आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय मजबूत, सुंदर आणि कलात्मक खोपा बांधला आहे। तिची मेहनत, कौशल्य आणि पिल्लांवरील प्रेम पाहून कवीश्रींनी तिचा खोपा चांगला आहे असे म्हटले आहे। आ, कवीश्रींनी पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णवली आहे? तर उत्तर, कवीश्रींनी पाखरांच्या कारागिरीचे कौतुक करत पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा या शब्दात वर्णन केले आहे। या वळीतून माणसाने पक्ष्यांच्या कौशल्यातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला आहे। लिहिते होऊया। प्रश्न 1, सुगरण पक्षाकडून आपणास काय काय शिकायला मिळते? उत्तर, तर सुगरण पक्षाकडून मेहनत, कौशल्य, स्वावलंबन, चिकाटी, नियोजन आणि आपल्या पिल्लांची काळजी घेणे हे गुण शिकायला मिळतात। प्रश्न दुसरा, सुगरण पक्ष्यांच्या खोप्यांची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी कशी असते? तर उत्तर, सुगरण पक्ष्यांचा खोपा गवत, काड्या व तंतुतींनी विणलेला, मजबूत आणि लोंबकळणारा असतो। त्याच्या प्रवेशासाठी अरुंद तोंड असते, त्यामुळे पिल्लांचे रक्षण होते, म्हणून त्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी आणि अधिक सुरक्षित असते। खेळू या शब्दांशी। यामधील प्रश्न 1, शब्दाचे वचन लिहा, वचन बदला।
तर झोका याचे वचन बदलले तर झोके होतो. नंतर आ बंगले, बंगला, झाड, झाडे, पाखरे, पाखरू. खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. तर सुगरण, सुगरण, सुगरण पक्षी सुंदर खोपा बांधतो. आ झोका, मी बागेत झोक्यावर खेळलो. ई कारिगिरी, तर सुगरणीची कारिगिरी सर्वांना आश्चर्यचकित करते. ई चोच, पक्षी आपल्या चोचीने दाणे टिपतात. तुम्ही अभ्यासलेल्या प्रकाशयात्री या कवितेची विशिष्टे, शैली व वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. तर उत्तर, प्रकाशयात्री या कवितेचे शीर्षक अतिशय नम्रपक आहे. या कवितेत मुले ज्ञान, प्रगती, स्वावलंबन, एकता आणि उज्ज्वल भविष्याची मार्ग स्वीकारणारे प्रकाशयात्री म्हणून दाखवलेली आहेत. अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा ही कविता देते. त्यामुळे या कवितेतील प्रकाशयात्री हे शीर्षक योग्य आणि अर्थपूर्ण वाटते. आम्हाला हे समजले. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर सहलीचे आयोजक कोण आहेत? तर उत्तर डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ हे सहलीचे आयोजक आहेत. सहलीचे विशिष्टे कोणती? तर उत्तर, सहल ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित पक्षी निरीक्षण सहल आहे. मर्यादित 50 विद्यार्थ्यांसाठी असून 20 जानेवारीपर्यंत नोंद केल्यास 10% शुल्कात सवलत देण्यात आली आहे. सहलीसाठी बरोबर कोणत्या गोष्टी आणाव्यात असे सांगितले आहे? तर उत्तर, सहलीसाठी एक डब्बा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी, दैनंदिन आणि पेन आणावेत असे सांगितले आहेत. वरील जाहिरातीत मुलांसाठी कोणती संधी देण्यात आली आहे? तर उत्तर, मुलांसाठी पक्षी निरीक्षण सहलीत सहभागी होण्याची व विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी देण्यात आली आहे. चर्चा करा. चर्चा करायची आहे आपल्याला. प्रश्न, जाहिरातीची आवश्यकता असते का? या विषयावर गटात चर्चा करा. तर उत्तर, होय, जाहिरातीची आवश्यकता असते. जाहिरातीमुळे एखाद्या वस्तू, सेवा, कार्यक्रम किंवा उपक्रमाची माहिती अनेक लोकांपर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे लोकांना योग्य माहिती मिळते आणि त्यांना निर्णय घेणे सोपे जाते. मात्र जाहिराती नेहमी सत्य, स्पष्ट आणि दिशाभूल न करणाऱ्या असाव्यात. तर विद्यार्थी मित्रांनो, असा आपला धडा 7वा होता. त्यावरील असे स्वाध्याय सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायचे विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.